नमस्कार वायटी परिवार, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @तृप्ती हिंगरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आणि आज आहे 17 डिसेंबर 2023, रविवार आहे आज। आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। पहा मंडळी, आपण राजस्थानी अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आपण राजस्थानी लोक नेहमी आरोग्यदायी, निरोगी आणि उत्साहात आणि आनंदात पाहतो। पहा का ते माहिती का? कारण ही राजस्थानी लोक थंडी असू देत, उन्हाळा असू देत किंवा पावसाळा असू देत, या तिन्ही ऋतूंमध्ये ही लोक सकाळी सकाळी हा एक पदार्थ खातात जेणेकरून ह्या राजस्थानी लोकांचं आयुष्य अगदी निरोगी आणि आरोग्यदायी राहतं आणि नेहमी ही लोक उत्साहात आणि आनंदात राहतात। पहा तर पण हाच राजस्थानी पदार्थ पाहणार आहोत। हा राजस्थानी पदार्थ तुम्ही पण रोजच्या रोज थंडी असू देत, उन्हाळा असू देत किंवा पावसाळा असू देत, ह्या तिन्ही ऋतूमध्ये रोजच्या रोज सकाळी सकाळी हा पदार्थ तुम्ही एक जरी खाल्ला ना तरी तुमचंही आयुष्य अगदी निरोगी, आरोग्यदायी, आनंदित आणि उत्साहित होईल। पहा तर आज आपण जो पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे राजस्थानी मल्टीग्रेन लाडू पाहणार आहोत। हो गाइस, आज आपण राजस्थानी मल्टीग्रेन लाडू पाहणार आहोत। हा राजस्थानी मल्टीग्रेन लाडू राजस्थानी लोक रोजच्या रोज सकाळी सकाळी एक तरी खातात। पहा जेव्हा हे राजस्थानी मल्टीग्रेन लाडूची रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला तर आणि हो गाइस, हा राजस्थानी मल्टीग्रेन लाडू आपल्या नेहमीच्या लाडवापेक्षा खरोखरच लाडवासारखा आहे बरं का। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूया। पहा मंडळी, राजस्थानी मल्टीग्रेन लाडू बनवण्यासाठी आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे। त्यानंतर तूप ॲड करून हा लापसी रवा त्या तुपात घालायचा आहे आणि छान असा खमंग लहान गॅसवरती 15 मिनिटं ब्राऊन होतोपर्यंत हा लापसी रवा भाजून घ्यायचा आहे। हा लापसी रवा 15 मिनिटं तुपात भाजल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि ज्या कढईमध्ये आपण हा लापसी रवा भाजून घेतला त्याच कढईमध्ये आपल्याला आता मुगाची डाळ सुद्धा भाजून घ्यायची आहे। ह्याच कढईमध्ये आपण तूप ॲड करून मुगाची डाळ सुद्धा 15 मिनिटं अशा पद्धतीने भाजून घेतल्याच्या नंतर ज्या प्लेटमध्ये आपण हा लापसी रवा काढलेला आहे त्याच प्लेटमध्ये ही भाजलेली मुगाची डाळ सुद्धा आपण ॲड करायची आहे। यानंतर आपल्याला भाजायचं आहे तुपामध्ये ती म्हणजे उडदाची डाळ भाजायची आहे। ज्या पद्धतीने आपण मुगाची डाळ आणि लापसी रवा भाजून घेतलेला आहे त्याच पद्धतीने ही उडदाची डाळ सुद्धा आपल्याला खमंग अशी 15 मिनिटं तुपामध्ये भाजून घ्यायची आहे आणि साईडला असं त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। आता आपल्याला तुपामध्ये भाजायची आहे ती म्हणजे चण्याची डाळ भाजायची आहे। चण्याची डाळ सुद्धा आपल्याला तुपामध्येच खमंग अशी भाजून घ्यायची आहे। तूप आपल्याला हवं तसं तूप आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। पहा आणि या सर्व पदार्थांचं जे काही मेजरमेंट आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करून ह्या लाडवाचं प्रमाण व्यवस्थितपणे पाहू शकता। पहा तर पहा अशा पद्धतीने एक चण्याची डाळ सुद्धा मी भाजून घेतलेली आहे 15 मिनिटं। आता आपल्याला भाजायची आहे ते म्हणजे ह्याच कढईमध्ये आपण पहिल्यांदा रवा ॲड करणार आहोत आणि नंतर तूप ॲड करून छान असा रवा ब्राउनिश होईपर्यंत हा खमंग असा भाजून घ्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने ह्या पाचही पदार्थ आपण अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहेत आणि ते एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचे आहेत। पहा मंडळी, हा लाडू जर तुम्ही रोजच्या रोज एक खाल्ला ना तर तुम्ही सुद्धा रोजच्या रोज आनंदात उत्साहात जगाल। पहा अशा पद्धतीने हा रवा भाजून घेतल्याच्या नंतर त्याच प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे। आता आपल्याला त्याच कढईमध्ये तूप ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 100 ग्रॅम डिंक ॲड करायचा आहे आणि हा डिंक छान असा फुलोरा होतोपर्यंत छान असा खमंग ह्या तुपामध्ये तळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच प्लेटमध्ये हा तळलेला डिंक ॲड करायचा आहे। म्हणजे
आता ह्याच्यानंतर आपल्याला भाजायचे आहेत ते म्हणजे ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. मी इथे खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि काजू आणि बदाम घेतलेले आहेत. पहा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तर ते सुद्धा ड्रायफ्रूट्स मी छान असे खमंग तुपामध्ये भाजून घेतले आणि हे सर्व भाजलेले जिन्नस आहेत ना, हे असे एकजीव करून घेतले आणि थंड होऊन द्यायचे आहेत. हे सर्व पदार्थ थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचे आहेत. पहा, एक लक्षात ठेवा, हे पदार्थ आपल्याला मिक्सरमधून गरम असताना नाही काढायचे. एकदम थंड होऊन दिल्याच्या नंतरच हे जिन्नस आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक असे फाईन पावडर ह्याची आपल्याला करून घ्यायची आहे. तर चला, मी हे सर्व पदार्थ मिक्सरमधून बारीक करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. तर पहा, अशा पद्धतीने हे सर्व भाजलेले पदार्थ, तळलेले पदार्थ आपण मिक्सरमधून बारीक केल्याच्या नंतर गॅसवरती पुन्हा कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तूप ॲड करायचं आहे आणि त्या तुपामध्ये गूळ ॲड करायचा आहे. गुळाचा थोडासा असा पाक करून घ्यायचा आहे. कच्चा पाक करायचा आहे, एकदम पक्का पाक करायचा नाही. पहा, जर तुम्ही एकदम पक्का पाक केला ना तर तुम्हाला लाडू वळायला खूप मुश्किल होईल. पहा, आणि तुम्हाला डबल कुटाणा पडेल म्हणजे तुम्हाला पुन्हा मिक्सरमधून तुम्हाला हे मिश्रण फिरवावं लागेल आणि नंतर मग तुम्हाला हे लाडू वळवावे लागतील. पहा, तर पहा, अशा पद्धतीने हा गुळाचा कच्चा पाक आपण करून घेतलेला आहे. आता हे मिक्सरमधून बारीक केलेले सर्व पदार्थ आपण ह्या गुळाच्या पाकामध्ये ॲड करायचे आहे आणि पूर्ण असं हे एकजीव करून घ्यायचं आहे. पहा, पूर्ण हे मिश्रण एकजीव केल्याच्या नंतर गॅस बंद करून ह्या मिश्रणावरती झाकण ठेवून जवळजवळ 2 तास हे मिश्रण असंच मुरत ठेवायचं आहे आणि 2 तासानंतर हे मिश्रण ह्या मिश्रणाचे आपल्याला लाडू वळण्यासाठी घ्यायचे आहेत. पहा, 2 तास झालेले आहेत. आता हे मिश्रण मी एका परातीत काढून घेत आहे. हे लाडवाचं मिश्रण एका परातीत काढून घेतल्याच्या नंतर पुन्हा ह्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे, पिठी साखर ॲड करायची आहे आणि थोडंसं तूप ॲड करायचं आहे आणि सर्व हे मिश्रण लाडवाचं एकजीव करून आपल्याला ह्याचे लाडू अशा पद्धतीने वळून घ्यायचे आहेत. पहा, मी जसं तुम्हाला पहिलं म्हणलं की आपले जे नेहमीचे लाडू आपण करतो त्याच्यापेक्षाही हे डिफरंट असे लाडू असतात. हे लाडू खरंच लाडवासारखे हे लाडू असतात. पहा, म्हणजे मोठे लाडू असतात. मी बनवलेत ना, ह्याच्यापेक्षाही खूप मोठे लाडू असतात. पहा, ही लाडवाची मीडियम पद्धतीने हे लाडू आपण बनवलेले आहेत. ह्याच्यापेक्षा खूप मोठे लाडू बनवले जातात. पहा, म्हणजे आपण हा जो एक लाडू बनवले आहेत ना, ह्याचे 2 लाडू घेऊन त्याचा 1 लाडू असा मोठा बनवतात. पहा, ती लोक एवढा मोठा लाडू बनवतात. आपण तरी ही मीडियम साईज बनवलेली आहे लाडवाची. तर पहा, अशा पद्धतीने हे आपले राजस्थानी मल्टीग्रेन लाडू आपले हे तयार झालेले आहेत. तर गाईज, कसा वाटला तुम्हाला आजचा हा राजस्थानी पदार्थ, राजस्थानी मल्टीग्रेन लाडू? आवडले का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला कमेंटमध्ये सांगण्याआधी नक्की घरी पण तुम्ही ट्राय करून पहा. हे राजस्थानी मल्टीग्रेन लाडू नक्की घरी पण तुम्ही ट्राय करा. तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा जो पदार्थ बनवलेला आहे राजस्थानी मल्टीग्रेन लाडू तुम्हाला कसा वाटला. रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @trukthingbere कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद. हॅव अ गुड डे.